नजरा पडतील व तुझ्यावरी कलक पारू ते सुलक राहतल गाव बाजारी बेसावच्या बाजारी लोकांच्या नजरा पडतील व तुझ्यावरी कलक पारू ते सुलक राहतल। तर मित्रांनो, आजचा आपला जो काही व्हिडिओ आहे तो आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग व्हायरल रील्स व्हिडिओ एडिटिंग वरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि व्हिडिओ एकदम नेक्स्ट लेवल झालेला आहे। तो तुम्ही डेमो बघून समजलाच असा। आणि मित्रांनो, ह्या व्हिडिओ मध्ये आपण जे काही मटेरियल यूज केलेले आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल। आणि मित्रांनो, चॅनल वरती जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून त्या समोरील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, कॅपकट ओपन झाल्यानंतर न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करायचं। न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक केल्यानंतर मी जो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बिटमार्क व्हिडिओ दिलेला असेल त्याला सिंपली इथे जे आहे ते आपल्याला तुम्हाला अशा प्रकारे मी दाखवून देतो। त्याला सिंपली आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे। बिटमार्क व्हिडिओ ॲड झाल्यानंतर इथे थोडंसं लोड होईल मित्रांनो। त्यानंतर आपल्याला इथे कोपऱ्यात क्लिक करून पुन्हा त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचं। सिलेक्ट केल्यानंतर इकडे उजवीकडे स्क्रोल करून जे आहे आपल्याला इथे एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करून ह्याचे जे ऑडिओ असेल ते आपल्याला इथे एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे। त्यानंतर सिंपली बॅक घ्यायचं आहे। बॅक घेतल्यानंतर पुन्हा त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचं। सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला पुढे जायचं आहे। पुढे गेल्यानंतर इथे आपल्याला जे आहे ते बीट 2 येत असेल मित्रांनो। बीट 2 आल्यानंतर पुन्हा आपल्याला इथे स्पॅटवरती क्लिक करायचं। त्यानंतर अशाच बरं पुढे जायचं आहे। पुढे गेल्यानंतर पुन्हा जे आहे आपल्याला इथे बीट 3 येईल। त्यानंतर पुन्हा स्प्लॅट करायचं। त्यानंतर पुन्हा पुढे जाऊन जे आहे आपल्याला इथे बीट 4 येईल मित्रांनो। त्यानंतर पुन्हा आपल्याला इथे स्प्लॅट करून घ्यायचे। तर मित्रांनो, अशा प्रकारे सर्व बीट असतील तुम्हाला इथे कट करून घ्यायचे। बीट कट झाल्यानंतर पुन्हा त्या फर्स्ट लेअरला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला उजवीकडे स्क्रोल करून रिप्लेसवरती क्लिक करायचं। रिप्लेसवरती क्लिक केल्यानंतर फोटोजवरती जाऊन तुमचा जो कोणताही फोटो असेल त्याला सिंपली ते ॲड करून जे त्याच्यावर 2 बटनने झूम करून घ्यायचं। तर मित्रांनो, अशा सर्व बीटनुसार फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो, फोटो सर्व कट झाल्यानंतर आता आपल्याला जे ते फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनवरती जायचं। ॲनिमेशनवरती गेल्यानंतर कोंबोवरती क्लिक करून आपल्याला जे इकडे उजवीकडे स्क्रोल करून आपल्याला पेन राईट हा इफेक्ट भेटून जाईल। तो आपल्याला सिंपली ॲड करून हे ड्युरेशन मित्रांनो 0.9 सेकंड ठेवायचे। त्यानंतर पुढच्या फोटोवरती असंच बरोबर जायचे। पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर आपल्याला इथे पॅन लेफ्ट हा इफेक्ट ॲड करायचे। ह्याची सुद्धा ड्युरेशन मित्रांनो 0.9 सेकंड ठेवायचे। त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जायचे। पुन्हा आपल्याला पॅन राईट हा इफेक्ट ॲड करायचे। आणि त्या पुढच्या फोटोवरती सुद्धा आपल्याला पॅन लेफ्ट आणि त्या पुढच्या फोटोवरती आपल्याला जे पुन्हा पॅन राईट आणि त्या पुढच्या फोटोवरती पॅन लेफ्ट हा इफेक्ट ॲड करायचा। आणि त्यानंतर त्या पुढच्या फोटोला पुन्हा आपल्याला इथे जे ते स्लिप अँड स्लाइड 2 हा इफेक्ट ॲड करायचा। आणि त्या पुढच्या फोटोवरती जायचे। त्या पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर आता इथे आपल्याला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हा इफेक्ट ॲड करून ह्याची ड्युरेशन 1.5 सेकंड ठेवायचे। त्यानंतर जे त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचे। पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर इथे इन ॲनिमेशनवरती जायचे। इथे आपल्याला रॉक व्हर्टिकली हा इफेक्ट ॲड करून ह्याची ड्युरेशन 0.6 सेकंड ठेवायचे। त्यानंतर जे ते पुन्हा आपल्याला कोंबोवरती जायचं। कोंबोवरती गेल्यानंतर अशाच प्रकारे पुढे फोटोवरती क्लिक करून पुढच्या आता आपल्याला जे ते डिस्टॉर्ट अंडर स्ट्राइच हा इफेक्ट ॲड करून त्या ड्युरेशन मित्रांनो 1.2 सेकंड ठेवायचे। त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जायचे आणि आता आपल्याला जे ते वाव अँड स्लाइड हा इफेक्ट ॲड करून ह्याची सुद्धा ड्युरेशन 1.2 सेकंड ठेवायचे। त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जायचे। पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर तिथून जे डिस्टॉर्ट राईट हा इफेक्ट ॲड करून ह्याची सुद्धा ड्युरेशन 1.2 सेकंड ठेवायचे। त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती क्लिक करून इन ॲनिमेशनवरती जायचे आणि ते रॉक हॉरिझॉन्टली हा इफेक्ट ॲड करून ह्याची ड्युरेशन 0.8 सेकंड ठेवायचे आणि सिंपली इथून डन करून घ्यायचं। डन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला स्टार्टिंगला यायचे। स्टार्टिंगला आल्यानंतर इफेक्ट्सवरती क्लिक करून आपल्याला जे ते व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं। व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे ते ट्रेंडिंगच्या कॅटेगरीत खाली जे ते स्क्रोल करून असं परत इथे लोड होईल मित्रांनो। त्यानंतर खाली आपल्याला जे ते स्क्रोल केल्यानंतर डायमंड झूम हे इफेक्ट भेटून जाईल। ते सिंपली ॲड करून डन करायचं। डन झाल्यानंतर याचे ड्युरेशन मित्रांनो जे ते आपल्याला अशा पर्यंत येते 6 सेकंदपर्यंत ठेवून घ्यायचे। त्यानंतर जे ते ॲडजस्टवरती क्लिक करायचे आणि ह्याची साईज असेल ते मित्रांनो आपल्याला 60 ठेवायचे आणि इंटेन्सिटी जे असेल ते मित्रांनो पूर्ण हाय ठेवायचे। आणि त्यानंतर याची स्पीड जे असेल ते आपल्याला जे ते अशा पर्यंत 25 ठेवून घ्यायचे। त्यानंतर सिंपली डन करायचं। डन झाल्यानंतर अशा पर्यंत पुढे जायचे। पुढे गेल्यानंतर आता आपल्याला जे ते पुन्हा आपल्या इथे अशा पर्यंत जायचे बीटला। त्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून जे ते त्यानंतर आपल्याला ते ग्लोईंग लाईनच्या कॅटेगरीत जाऊन आपल्याला खाली जे ते बटरफ्लाय विंग्स हा इफेक्ट ॲड करून डन करायचं। डन झाल्यानंतर अशा प्रकारे ॲडजस्टवरती क्लिक करून वर्टिकल साईज तुम्ही तुमच्या फोटोनुसार ठेवायचा आणि इथून जे ते ह्याचा कलर असेल तो आपल्याला जे ते 45 ठेवून घ्यायचे। त्यानंतर पुन्हा आपल्याला जे ते व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे। व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर लवच्या कॅटेगरीत जाऊन आपल्याला खाली जे ते मिनी रेनबो हा इफेक्ट ॲड करून घ्यायचे। त्यानंतर सिंपली डन करून ह्याचे ड्युरेशन ह्या फोटोवरती ठेवायचे। त्यानंतर एक फोटो सोडून आपल्याला पुढच्या फोटोवरती जायचं। पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर अशा बरं पुन्हा जे ते बॉडी इफेक्टवरती क्लिक करून जे ते ग्लोईंग लाईनच्या कॅटेगरीत जायचे। ग्लोईंग लाईनच्या कॅटेगरीत गेल्यानंतर किंवा इथे ट्रेंडिंगच्या कॅटेगरीत सुद्धा भेटून जाईल। आपल्याला जे ते हेल्प फायर हा इफेक्ट भेटून जाईल। तो सिंपली ॲड करून जे ते ॲडजस्टवरती क्लिक करायचे
आणि वर्टिकल साईज तुम्ही तुमच्या फोटोनुसार ठेवायचे आणि कलर असेल तो आपल्याला 90 ठेवायचे आणि स्पीड असेल ते मित्रांनो आपल्याला अशाप्रकारे 70 ह्याचे ड्युरेशन ह्या फोटोवरच ठेवायचे. त्यानंतर जे ते आपल्याला अशाप्रकारे पूर्ण बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ते थोडंसं लोड होईल. त्यानंतर आपल्याला ट्रेंडिंगच्या कॅटेगरी जे आहे ते आपल्याला खाली लाईट डिस्प्लोईंग हा इफेक्ट भेटून जाईल. तो सिम्पली ॲड करून डन करायचे. डन झाल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचे. स्पीड पूर्ण 100 करायचे आणि ट्विस्ट असेल तो आपल्याला जे आहे ते 50 ठेवायचे. नंतर जे आहे ते कलर असेल तो आपल्याला जे आहे ते इथे 30 ठेवून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली डन करायचे. आपल्याला पुन्हा बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते हेल्युक्शन ह्या कॅटेगरीत जाऊन जे आहे ते आपल्याला स्टार्टिंगलाच एक भेटून जाईल मित्रांनो. तो हा इफेक्ट भेटून जाईल. तो सिम्पली ॲड करून डन करायचा. डन झाल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आणि स्पीड असेल ते मित्रांनो आपल्याला जे 30च ठेवून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली ड्युरेशन मित्रांनो ह्या फोटोवरच ठेवायचे दोन्ही इफेक्टचे. त्यानंतर जे आहे ते पुढच्या फोटोवर जायचे. पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर ट्रेंडिंगचे कॅटेगरी जे आहे ते तुम्हाला स्प्लिट फ्लिकर हा इफेक्ट भेटून जाईल. तो सिम्पली ॲड करून सिम्पली डन करायचे. डन झाल्यानंतर ह्याचे ड्युरेशन ह्या फोटोवर ठेवून सिम्पली डन करायचे. त्यानंतर जे आहे ते अशा प्रकारे आपल्याला पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे. पुढच्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते असं प्रकारे ते बघाय पुन्हा जे आहे ते बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ट्रेंडिंगचे कॅटेगरी जे आहे ते आपल्याला इथे फ्रॅगमेंट क्लोन हा सिम्पली इफेक्ट ॲड करून डन करायचे. डन झाल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून इथून जे आहे ते इंटेन्सिटी पूर्ण हाय करून घ्यायची आणि सिम्पली डन झाल्यानंतर पुन्हा जे आहे ते आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून बटरफ्लायच्या कॅटेगरीत जायचे आणि इथून जे आहे ते बटरफ्लाय ड्रीम हा इफेक्ट ॲड करून डन करायचा. डन झाल्यानंतर सिम्पली बॅक घेऊन हा व्हिडिओ असेल तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचा. अशा प्रकारे शेअरच्या क्लिक आयकॉनवरती क्लिक करून हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा.